श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। साची आराम या यूट्यूब चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा आनंदाचा जाओ आणि तुमच्या आयुष्यातून दुःख निघून सुखाचा वर्षा हो ही महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चैत्र शुद्ध प्रतिपदेस म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण तोडगा करत असतो आणि तो तोडगा कसा घरच्या घरी करायचा आहे आणि त्यावर काय काय सेवा करायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सविस्तर सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही न चुकता संपूर्ण बघा। सर्वात आधी हा जो तोडगा आहे तो कशासाठी असतो तर आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि धनधान्य आपल्या घरात बरकत यावी, तसंच आपलं आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी हा तोडगा असतो। तसंच बाहेरची बाधा निगेटिव्हिटी यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी हा तोडगा करायचा असतो। हा तोडगा आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्यासाठी आपल्या सुखासाठी आपल्याला सांगितलेला आहे आणि आपल्या केंद्रामध्ये हा तोडगा विकत मिळतो। तर तुम्ही केंद्रातून सुद्धा हा तोडगा विकत घेऊ शकता किंवा तुमच्या आसपास जर केंद्र नसेल तर तुम्ही हा तोडगा घरच्या घरी सुद्धा बनवू शकता। तर दोन तोडगे असतात। एक तोडगा जो आहे तो तुम्हाला पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये बनवायचा आहे आणि एक आहे तो लाल रंगाच्या पोटलीमध्ये। तर मी तुम्हाला सविस्तर सांगते। सगळ्यात आधी पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये तुम्हाला काय काय घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला तांब्याच्या जोड, पादुकांची जोड किंवा तांब्याचा तुकडा आणि त्याच्यासोबत जर तांब्याचा तुकडा पादुका नाही मिळत असतील तर तांब्याचा तुकडा घेतला तरीही चालेल। त्यासोबत तुम्हाला एक मुठी गहू, रंगारी हिरडा, थोडंसं नागकेशर। रंगारी हिरडा आणि नागकेशर हे तुम्हाला आयुर्वेदिक जे तुम्हाला औषधं मिळतात ना त्या दुकानामध्ये मिळून जाईल। तर ह्या दोन वस्तू, तसंच तुम्हाला हळदीचा तुकडा, मिठाचा खडा, या सगळ्या तुम्हाला वस्तू मला पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्याची तुम्हाला छान अशी छोटी पोटली बनवायची आहे। ती पोटली तुम्ही पिवळ्या रंगाच्या धाग्याने शिवू शकता आणि त्या पोटलीवर तुम्हाला सेवा करायची। तर सेवा तुम्हाला सगळ्यात तुमच्या उजव्या हातात घ्यायची आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्र, एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, एक माळ कुबेर मंत्र आणि एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे। आणि त्यानंतर ह्या पोटलीला तुम्ही असं धूपदीप दाखवून त्यावरती तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ही पोटली तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा तुमच्या घरातील जे तुमच्या घरात स्वयंपाकगृह आहे तिथे तुम्ही ही बांधायची आहे। या पोटलीमुळे तुमच्या घरात वर्षभर धनधान्य सुख समृद्धी नांदणार आहे। आता दुसरा एक तोडगा जो आहे तो कसा करायचा आहे ते तुम्हाला लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 3 इंच वडाच्या झाडाची मुळी, वडाच्या झाडाला ज्या मुळी येतात बघा, तर ती मुळी तुम्ही आदल्या दिवशी काढून आणायची आहे। आदल्या दिवशी तुम्ही जेव्हा जाल तेव्हा वडाला हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची आहे की त्या झाडाची मी 2 मुळी घेऊन जात आहे असं तुम्ही प्रार्थना करून ती काढायची आहे। आणि त्याबरोबर रंगारी हिरडा, जो मी आयुर्वेदिक औषधाचं जे दुकान असतं त्यामध्ये तुम्हाला रंगारी हिरडा मिळून जाईल। तर वडाच्या झाडाची मुळी आणि रंगारी हिरडा लाल कापडामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याची छोटीशी पोटली बनवून त्याला छान असं तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे। हळदी कुंकू, तसंच त्याला तुम्हाला धूपदीप दाखवायचा आहे। खडी साखरेचा नैवेद्य दाखवून त्यावरती 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून ओम वम वनस्पतये नमः या मंत्राची 1 माळ जप करायची आहे तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन आणि त्यानंतर तुम्ही त्याची पोटली जी आहे ती तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायची आहे। त्यामुळे तुमच्या घरात कुठलीही निगेटिव्हिटी येणार नाही आणि हा जो तोडगा आहे तो तुम्हाला वर्षभर ठेवायचा आहे। आणि त्यानंतर जुना जो तोडगा असेल तो तुम्हाला काढून पवित्र पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। जर गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेस तुम्हाला जर हे उपाय करणं शक्य झालं नाही तर कुठल्याही शुभ बुधवारी, म्हणजे बुधवार असावा पण तो शुभ दिन बघून किंवा चांगला दिवस बघून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। तर नक्की या सेवा करा आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते। श्री स्वामी समर्थ।
आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसंच कमेंटमध्ये स्वामी नामाचा जय जयकार करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसंच माझे नवीन नवीन स्वामी सेवेचे व्हिडिओ आणि ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.